मी तुमचा निळू काका. आमच्या या वमक्याने नाकात दम आणलाय बघा. किती वेळा सांगितलंय कुठं पी हिंडू नको. परत कुठंतरी डोंगरदऱ्यात गेले वाटतं. पावसा पाण्याचं पडलं बिडलं म्हणजे किती मागात पडायचं ते. आता गेलंय गाबड. बघू काय कुठं ना केलाय ते. मी बी बघतो आणि तुम्ही बी बघा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. तर आजचा व्हिडिओ खूप सुंदर होणार आहे, कारण आम्ही जाणार आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरावर, ज्याचं नाव आहे महाराष्ट्रातलं एव्हरेस्ट बोलतात, म्हणजेच कळसुबाई शिखरावरती आपण जाणार आहोत. तर आम्ही कळसुबाईवर जाणार आहे. आता आम्ही मुंडव्यामध्ये जमलो आहे. आमची पोरं अजून आलेली नाही. दर वेळेस प्रमाणे उशीर करणार नेहमीची सवय यांची. अजून आमची अर्धी मुलं आलेली नाहीत. किती पोरं टोटल आपण? 22. टोटल 22 मुलं आहेत, त्यातली फक्त 3 मुलं आलेली आहेत. तर तुम्ही बघू शकता ही परिस्थिती आमच्या मित्रांची. अजून तर पाऊस सुरू नाही झाला. अजून पाऊस सुरू झाला नाही. अजून तुमच्यासाठी खूप सुंदर सुंदर व्हिडिओ घेऊन येईन आम्ही. तर त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. हे बघा मित्रांनो, फायनली आमची पोरं जमली आहेत. आता रात्रीचे 7:15 वाजलेत, तेव्हा आमची पोरं इथे जमलेली आहेत. आणि आता इथून आम्ही PMT बसने जाणार आहे. तर इथून तुम्ही कसे कसे जाऊ शकता ते आम्ही तुम्हाला सांगतो. आता बस आली आमची शनिवारवाडा. चला चला. 12वी नंतर म्हणजे 4 वर्षानंतर आज पहिल्यांदा बसनी ट्रेकला जात आहे. आणि आमचे मित्र प्रत्येक बाटे हे तर 12 वर्षानंतर चालले जातात बस. किती दिवसांनी बसताय तुम्ही? 10 ते 12 वर्षानंतर बसचा प्रवास करतोय. जुन्या आठवणी ताज्या होत आहे. तुम्हाला आता बस दाखवतो पुण्यातील PMT. मित्रांनो, PMT बसमध्ये बसल्यानंतर आम्हाला असे समजले की आम्ही ज्या बसमध्ये बसलो आहे ती बस आम्हाला आमच्या ट्रिपच्या पिकअप पॉईंटपर्यंत सोडू शकत नाही. त्यामुळे आम्ही बसमधून उतरलो व लोकेशन माहीत नसल्यामुळे आम्ही आमच्या ट्रिपचे जे गाईड होते हर्षद भाऊ यांना कॉल करून लोकेशन मागितले व ते लोकेशन गुगल मॅपवर टाकले. तेव्हा आम्हाला असे समजले की या ठिकाणापासून 1 किलोमीटरच्या अंतरावरती ते लोकेशन आहे. त्यामुळे आम्ही पाऊल वाटेला आपलेसे करायचे ठरवले व आम्ही पिकअप पॉईंटच्या दिशेने चालायला सुरुवात केली. शिवाजीनगरच्या स्टेशन पाशी असलेल्या पिकअप पॉईंट पाशी आम्ही पोहोचलो. आमच्या बसला यायला वेळ असल्यामुळे आम्ही CSK आणि RCBची मॅच बघायला सुरुवात केली व मॅच बघता बघता थोड्याच वेळाने आमची बस आली व बसमध्ये बसल्यानंतर आम्ही गणपती बाप्पा मोरया अशा घोषणा देत आमच्या प्रवासाला सुरुवात केली. आणि बघता बघता RCBने 218 धावा काढून आमच्यासारख्या RCB फॅन्सच्या मनात जिंकण्याची उम्मीद पैदा केली. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी घरून आणलेले जेवण खाल्ले व खाता खाता आमचे ट्रिपचे गाईड हर्षद भाऊ यांनी आम्हाला ट्रेकची पूर्ण माहिती दिली व त्यानंतर सगळ्यांनी आपापले इंट्रोडक्शन दिले. आणि बघता बघता धोनी भाऊंनी ग्राउंडच्या बाहेर छक्का मारून RCB फॅन्सच्या कपाळात गोट्या आणल्या आणि पुढच्याच बॉलवर धोनी भाऊंना आउट करून यश दयाल भाऊंनी RCBला क्वालिफाय केलं. ई साला कप नाम दे RCB मॅच जिंकल्यामुळे आम्ही खुश झालो आणि जरा आराम करावा असा विचार केला. बघता बघता कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी असलेले बारी या गावात आम्ही रात्री 3 वाजता पोहोचलो. मित्रांनो, आता रात्रीचे 3 वाजले आहेत. तर आम्ही बारी या विलेजमध्ये आत्ता आलो आहे. या ठिकाणाहून आमचा ट्रेक सुरू होणार आहे. आत्ता आम्ही बाळूमामांच्या घरी थांबलो आहे. तर आता रात्रीचा आमचा हा नाईट ट्रेक होणार आहे. तर एवढे जास्त क्लिप आम्ही करू शकत नाही, तरी जेवढ्या क्लिप आम्हाला बनतील तेवढ्या आम्ही शूट करण्याचा प्रयत्न करू. आमच्याकडं हे असं उजळ आहे. आमच्याकडे एक्सपिरियन्स ट्रेकर आहेत जे की सगळ्या तयारीत आलेले. नाहीतर काही ट्रेकर धोंडूची बॅटरी असते. नाहीतर आमचं कृष्ण धोंडाचं असं म्हणणं आहे की ती बॅटरी जी आहे ना टोपी बनवून डोक्याला लावा. सरकारी ट्रेकला हे सरकारी ट्रेकर आहेत बघा. हे सरकारी ट्रेकर सगळ्यात तुमच्या ट्रेकला हाशी बॅटरी घेऊन आलाय कृष्णा भोंडे. आणि सर्वात उत्तम म्हणजे तीच बॅटरी आहे. बंद करून नको मित्र त्याला, फक्त ती बंद होत नाही अशी बॅटरी आहे ती.
असं दिसतं. जर तुम्हाला रात्रीचा ट्रेक करायचा असेल तर तुम्ही बॅटरी नक्की घेऊन या. प्रत्येकाला कंपल्सरी एक बॅटरी पाहिजे प्रत्येकाकडे. आम्ही टूर्स अँड ट्रॅव्हल्स मध्ये आलेलो त्यामुळे आम्हाला आधी सांगितलं होतं की सगळ्यांनी बॅटरी घेऊन आली पाहिजे, त्यामुळे आम्ही आणली. त्यात आमचे पोरं तुम्ही बघितलं असेल कशा कशा बॅटरी घेऊन आले. एकाने लईच भारी आणली, नाही तर एकाने भोंडवे सारख्याने. सरकारी लोक ना, सरकारी लोक उर्सामधनं बॅटरी घेऊन आला. आणि असं तुम्ही करू नका मित्रांनो. चांगल्या बॅटरी तुमच्या सोबत ठेवा. तुमचं भविष्य आहे त्या बॅटरीमध्ये. कारण हा महाराष्ट्राचा सगळ्यात उंच ट्रेक आहे. आणि थोड्या अंतरावरती वर आल्यावरती तुम्हाला एक कमान दिसेल. या कमानीपासून डोगरी ट्रेकची सुरुवात होते. ओ ये मित्रांनो, कंटिन्यू 30 मिनिट चालल्यानंतर आम्ही पहिला हॉल्ट घेतला आहे. तर हे दुकान तुम्ही पाहू शकता. तुम्हाला दाखवतो मागच्या कॅमेऱ्याने. तुम्ही आमची परिस्थिती बघू शकता. सगळे घामाघूम झालेत. तुम्हाला दुकान दाखवतो मित्रांनो. हा मित्रांनो, हे पाहू शकता तुम्ही. या दुकानापाशी आम्ही पहिला हॉल्ट घेतलेला आहे. हे बघू शकता तुम्ही. यांची परिस्थिती बघा. तोंडावरनं दाखवण्याचा प्रयत्न करत नाहीत पण आतून खूप दमले आहेत. ORS मागत होते. हे बघा, घामाघूम प्राणी, बॅग कॅरियर, कुली, कचरा कचरा यादव. आमचे प्लेयर सगळे दमलेले आहेत. तुम्ही चेहरे पाहू शकता. हाय गाईज. गणेश बानगावे. मित्रांनो, एवढ्या रात्री ट्रेक करण्याचा उद्देश एकच आहे आमचा, की असं बोललं जातं की कळसुबाईवरनं जो सूर्योदय दिसतो तो महाराष्ट्रात सर्वात सुंदर सूर्योदय असतो. हेच पाहण्यासाठी आम्ही एवढ्या रात्रीचा ट्रेक सुरू केला आहे. तर पाहूया वरती जाऊन सूर्योदय कसा दिसतो. हे बघा मित्रांनो, आमचा चिमुकला ट्रेकर. तुझा CSK बद्दल सांग थोडं. सांग, CSK हारल्याबद्दल कसं वाटतंय तुला? बाहेर झाली. कसं वाटतंय सांग. आम्हाला काय नाही वाटत. आम्हाला काय वाटत ना. चला जायचे. चला वर. अरे तुम्ही आल्यावर थांबायचा विषय नाही. लवकर या मग. चला चल. थांब रे बाबू. हा चल. बाबा दादा येईन. कॅडबरी खा. चल नऊश. चला. हे बघा मित्रांनो, याचं वय किती आहे रे? 11. याचं फक्त 11 वय आहे आणि हा कळसुबाई ट्रेक करत आहे. नाहीतर आपल्या आजकालची पोरं 20-22 वय असलं तरी पण PUBG आणि फ्री फायर सोडून दुसरं काही सुचत नाही त्यांना. हे आजकाल बघा, हे मराठी पोरं बघा आपले रट्ट्या गडी. होय रे. बाईसप दाखव की तुझा. कितवा ट्रेक आहे तुझा? माहिती सांग तुझी. 12वा 13वा. हा बघा, 12वा 13वा ट्रेक आहे याचा मित्रांनो. आणि ह्याचा विचार या मला कुठं घेऊनच जात नाही. तुझा कितवा ट्रेक आहे? माझं काय माहिती का, मी मोजलंच नाही अजून. वाईट वाटतं रे. हे भोंडूचा कितवा ट्रेक आहे? 15-16. श्रीकृष्ण भगवान भोंडवे. मित्रांनो, येता जाताना तुम्हाला असे कीटक दिसू शकतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या पायामध्ये चांगल्या प्रकारचे शूज पाहिजेत. आमच्यासारखे इकडे दाखवले अशा प्रकारचे चांगले शूज तुम्ही झुडिओ वगैरेचे शूज घालू नका. चांगल्या प्रकारचे शूज घाला, नाहीतर तुम्हाला इजा होण्याची खूप शक्यता आहे मित्रांनो. तर वरती भेटू. दम लागलाय, बोलता येईना. मित्रांनो, या ठिकाणी पहिली शिडी सुरू झाली आहे. अशा टोटल 4 शिड्या आहेत. त्यातली पहिली शिडी आहे. अशा गोष्टी घेऊन प्रवास करणं खूप त्रास आहे. हे बघा, एवढ्या गोष्टी घेऊन आम्ही तुमच्यासाठी फक्त प्रवास करत असतो. तर तुम्ही आम्हाला प्रेम दाखवा, कमेंट करा, लाईक करा. आम्ही खूप मेहनत घेतोय. बोल, काय बोलायचं भोंडू तुला यावर? मदत करा थोडीशी मदत करा. बस. गरीब मिले मदत करा मला. मी गरीब. गाईज, एक्झॉस्टेड. गो. एक्झॉस्टेड नंबर 2. आंघोळ झाली. कसं म्हणू. हे बघा मित्रांनो, टॉर्च. ट्रेकिंग साठी आणलेला टॉर्च या वाघाने. म्हणून लाज बीज वाटत नाही का? हे बघ, ही टॉर्च घेऊन आलाय. हे बघा, अशी टॉर्च घेऊन आहे मित्रांनो. याला बघू शकता तुम्ही, द ग्रेट ट्रेकर. नाव काय तुझं? नऊश. नऊश. आयुषचा भाऊ नऊश.
जय माता दी. जय माता दी. जय माता दी गाईज. व्हिडिओ बघितला ना, व्हिडिओचा शेअर कमी होईल. व्हिडिओचा शेअर कमी होईल आमचा व्हिडिओ बघितला. टाटावाला लगेच फोन करणार आहे. रतन टाटाचा डायरेक्ट शुभ्याला फोन. व्हिडिओ मिळेल मला. काय शुभ्या, काय तुझा अवतार. इथे नको थांबू, हे रिस्की वाटलं, डायरेक्ट पडायचो खाली. बोलो जुबान केसरी. किती वाजलेत आत्ता भाई. टाइम दाखव, टाइम दाखव. 4:37. मित्रांनो आता 4:30 वाजले आहेत. काहीच गेलं त्याच्या आईचा कार. हे पण मित्रांनो, आता कळसुबाई शिखर चढताना पहिली पायरी आमची चढून झालेली आहे. आता दुसरी पायरी लागलेली आहे आम्हाला. आता तुम्ही आमची परिस्थिती बघू शकता, आमच्या पोरांची परिस्थिती बघू शकता. हे बघा, पायरीला भरपूर अशी गर्दी. आपण छोटासा हे आमची पोरं बघू शकता तुम्ही. दुसऱ्याच पायरीला थकले आहेत पोरं आमची. अजून 2 पायऱ्या आहेत वरती. तुम्ही आमची परिस्थिती बघू शकता मित्रांनो. आमची तोंड बघू शकता, घामेलेली तोंड. हे बघा बिचारे. आमच्या प्लेयर्सची वेलोसिटी बघू शकता तुम्ही. दुसऱ्या सीडीला थकलेले आहेत मेंबर. कशीच झाडे जय भवानी. जय शिवाजी. जय शिवाजी. जय भवानी. महादेव. चला आली एनर्जी. तर अशा प्रकारे जल्लोष बघू शकता पोरांनो. अरे तुमचा आमचा नातं काय. जय जिजाऊ, जय शिवराय. गाइस फायनली मोस्ट डिफिकल्ट पार्ट ऑफ दिस ट्रेक. तिसरी शिडी. मला तर दाखव. किंग कुठे, किंग कुठे रे किंग. किंग इज बॅक. किंग इज बैक. किंग इज लास्ट. दोस्तों मिलते हैं इस सीढ़ी क्रॉस करने के बाद. गर्दी देख सकते हो आप वीकेंड पे. तुळशीबाग झाली आहे तिसऱ्या शिडीची. चला लवकर. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकताय, अजून अर्धाही ट्रेक संपला आणि आमची परिस्थिती बघा पोरांची. सलाईनची बाटल्या नाहीये, नाहीतर लावा लागतील. गाइस सुबह के 5 बज चुके हैं और अभी हमारा 80% ट्रेक कंप्लीट हो चुका है. और यहाँ पे बहुत मस्त हवा सुटी है. अच्छा लग रहा है, अच्छा लग रहा है. अप्रतिम वारा सुटला असा बरं वाटतंय. खूप छान वाटत आहे मित्रांनो. कारण या ठिकाणी खूप छान हवा सुटली आहे. तुम्ही पाहू शकता, तुम्हाला दिसत नसेल तरी किंग ऑफ द रिंग. वा वा वा, काय हवा सुटली. परिस्थिती पाहू शकता मित्रांनो तुम्ही. अजून अर्धा ट्रेक पण झालेला नाही आमचा. ओआरएसची बॉटली चढवली म्हणून. एका ओआरएसची बॉटली लावली, थोड्या वेळी सलाईन लावायचे. या ठिकाणी श्रीकृष्ण भोंदवे यांच्यामुळे सगळ्यांमध्ये एनर्जीचं वातावरण. थोडं तरी ड्रायफ्रूट. तब्बल 1 तासाने आमचे गाईड. किती वेळ अजून. अर्धा तास नक्की. स्पीड करे आमचे ट्रेकचे गाईड लीडर. आमचे लीडर आहेत आमचे तुम्ही, आणि तुम्हीच मागे थांबताय. असं चालेल का. बघा अजून एक ट्रेकर भेटला आम्हाला जाता जाता. कळसुबाईला चाललाय तो पण आमच्या सोबत. तर डेअरी मिल्क दे. डेअरी मिल्क द्या. माउंटेन ड्यू डर के आगे जीते. बाय फ्रेंड. मित्रांनो जसजसं वरती जात आहे आम्ही तसतशी सूर्यकिरण पडत आहेत, त्यामुळे खूप छान वाटत आहे आम्हाला. तर थोड्या वेळी सूर्य वरती आल्यावरती आम्हाला महाराष्ट्रातला सगळ्यात सुंदर सनराईज बघायचा आहे. त्यामुळे आम्ही थोडा रात्रीचा ट्रेक केला आहे. तर पाहूया काय होते मित्रांनो. ओ ये मित्रांनो, फायनली आम्ही सनराईजच्या पहिल्यांदा वरती आलेलो आहे. तुम्ही मागे बघू शकता. वा मागच्या कॅमेऱ्याने मागचं दृश्य दाखवतो मित्रांनो. तुम्ही व्ह्यू बघू शकता. अतिशय सुंदर असा व्ह्यू या ठिकाणी तयार झाला आहे. सकाळचे 6 वाजले आहेत. एक्झॉस्टेड पीपल. एक्झॉस्टेड नंबर 2. घामा घुम झाला का ते बॅग आहे मुळे.
भावाने ही बॅग वरती आणली त्यामुळे भावाला इज्जत आहे. पूर्ण 30 किलोची बॅग एकट्या शुभमने आणलेली आहे वरती. मित्रांनो तुम्ही या ठिकाणी कॅम्पिंग पण करू शकता. एक दिवस इथे थांबून दुसऱ्या दिवशी उतरू शकता. या ठिकाणाहून पाहू शकता इथे खूप सारे कॅम्पिंग्स केलेले आहेत. ते वरती इथे पण आहेत. तर याची काही आम्हाला माहिती नाहीये तर आम्ही काही सांगू शकत नाही यावेळी. त्यामुळे लवकर ट्रेक करायचं असतं मित्रांनो, कारण असा सुंदर व्ह्यू पाहण्यासाठी तुम्हाला रात्री ट्रेक करावं लागेल. हे पाहू शकता तुम्ही, अतिशय सुंदर असा व्ह्यू या ठिकाणी. मित्रांनो फायनली आम्ही आलो आहे आणि येता येता आम्हाला अजून एक युट्यूबर भेटले आहेत. काय नाव तुमच्या चॅनलचं? फोर्ट विथ आकाश. फोर्ट विथ आकाश. त्यांनाही तुम्ही सबस्क्राईब करू शकता. आमच्या सोबतच आमच्या ग्रुपमध्येच आले आहेत ते. तुम्हाला व्ह्यू दाखवतो मागचा. हे पाहू शकता तुम्ही व्ह्यू आणि हा मागचा व्ह्यू. वाय पूर्ण व्ह्यू आहे मित्रांनो. फायनली शुभम से हाय. हाय हाय गाईज. ओय पडशीन भाई. हे हात दे रे मला. इतकं भारी वाटतंय ना ते बॅग नंतर. तुम्ही अत्याचार बघू शकता माझ्यावरती. अत्याचार बघू शकता. एक पूर्ण बॅग मी एकटा घेऊन आलेलो आहे वरती. अत्याचार नाही भाई साहब. व्ह्यू बघा मित्रांनो फक्त तुम्ही. किंग ऑफ द रिंग्स व्ह्यू. अगो भाई काय आहे कसला व्ह्यू आहे भारी रे. सुंदर माहोल. व्ह्यू बघू शकता. आमचे पोरं सगळे फोटो काढण्यात व्यस्त आहेत आणि आम्ही तिघं या ठिकाणी आता ब्लॉगिंग मध्ये व्यस्त होणार आहे. बोला चल रे भोंडेवर जाऊ. व्ह्यू पाहू शकता मित्रांनो तुम्ही मागं. चल रे भोंडवे. परिस्थिती पाहू शकता मित्रांनो. दुपार रात्री 3:30 वाजल्यापासून चालत आहे आम्ही. 6 वाजले आता 6 वाजले आहेत तरी नॉनस्टॉप चालत आहे आम्ही. थांबून नॉनस्टॉप चालतं ना बी वाटायला सांगायला. अरे मेन ते नाही थांबलेलं. मेन वरती पोहोचलेले. मंजिल को भुलाकर जिया तो क्या जिया. दोस्तों अभी ये फाइनल सीढ़ी है हमारी और इनका अभी फोटो खत्म नहीं हो रहा. काय कसं काढायचं सांग. अशी शिडी दिसू दे अख्खी वरची. ओके ब्रो. दोस्तों इसको फोटो निकालने दो फिर अपन ब्लॉगिंग कंटिन्यू करेंगे. बच्ची बच्ची काली गई बच्ची. दोस्तों फाइनली हम अभी 4थी सीढ़ी चढत आहे आम्ही आणि तुम्ही पाहू शकता वातावरण मागे. द किंग ऑफ द रिंग्स सूर्यभाऊ बाहेर आलेला आहे. तुम्हाला तो सूर्यभाऊ दाखवतो मित्रांनो. हे पाहू शकता तुम्ही सूर्यभाऊ. हे बघा मित्रांनो सूर्यभाऊ बाहेर आलेले आहेत आणि वातावरण एकदम रम्य. सूर्य दादा की जय. तरी यांचे अजून फोटो संपलेले नाहीयेत. तुम्ही पाहू शकता अजून फोटोज काढणे चालू आहे यांचे. अरे बास भाई किती फोटो काढता. मित्रांनो आता ही सीडी क्रॉस केल्यावरती आपल्याला वरती कळसुबाई देवीचे मंदिर पाहायला भेटणार आहे. त्यामुळे आपला ट्रेक हा संपत आलेला आहे. किती रे 4 तासांची मेहनत 5 मिनिटांच्या अंतरावर आलेली आहे. ओ ये मित्रांनो फायनली आम्ही आता मंदिरापाशी आलेलो आहे. सूर्याला आता फोटो काढत होते. आता 12 वाजले तर यश सूर्याला शिव्या घालते. बरोबर आहे याचं पण. आता लोक या सूर्याला खूप चांगलं बोलतात फोटोसाठी पण जसं ऊन वाढेल तसे लोक याला शिव्या घालणार. बरोबर का नाही. लोकांचं तेच रे जोपर्यंत कामात ना तर तोपर्यंत तुझी तारीफ करणार त्यानंतर तुला बी नाव ठेवणार. मोरया
मित्रांनो बघा उठायचा बघा आता ग्रुपतर्फे असं याचं स्वागत हार्दिक 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 अभिनंदन. कसं वाटतंय तुम्हाला? महाराष्ट्रातलं सगळ्यात अवघड ट्रेक तुम्ही कम्प्लीट केला. महाराष्ट्रातला सर्वात उंच असं शिखर कळसुबाई माझ्या 42 वर्षाच्या पूर्ण होत असलेल्या कारकिर्दीत मी पूर्ण केलंय, त्याला माझा अभिमान आहे. अमोल दादा तुम्हाला काय वाटतंय? एकदम मस्त वाटतं, एकदम मस्त. टाळ्या. हे बघा मित्रांनो, आम्ही ज्या टूर्स अँड ट्रॅव्हल्स मध्ये आले त्यांनी आमच्यासाठी नाश्ता, चहा आणि पोहे अरेंज केलेले आहेत. आणि या बाकीचं आम्ही आमच्या पैशाने आणले होते नूडल्स घेतो. बाकीचं आम्ही आमच्या पैशाने आणले. हे बघा दाखवतो तुम्हाला. हे बघा आईच्या गावात ताजा डुक्कर एवढं सगळं आणलेलं मित्रांनो. आणि खाली आम्हाला जेवण पण अरेंज केलेलं आहे त्यांनी, व्हेज लोकांसाठी व्हेज आणि नॉनव्हेज लोकांसाठी नॉनव्हेज. पण आता आम्ही कसं देवाला आल्यामुळे आम्ही नॉनव्हेज तर काही खाणार नाही, आम्ही सगळे व्हेजच खाणार. पण नॉनव्हेजचा पण ऑप्शन होता आमच्यासाठी आणि व्हेजचा पण होता. तर आणि जर तुम्हाला टूर्स अँड ट्रॅव्हल्स या बद्दल जर माहिती पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि त्यांचे डिटेल्स तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील, तर ते तुम्ही चेक करू शकता. थँक्यू गाईज. जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बाय गाईज, टेक केअर, लव यू. युट्यूब फॅमिली ऑफ 190 पीपल. 200 प्लस झाली. अरे सॉरी, युट्यूब फॅमिली ऑफ 200 पीपल. अरे इथं कळसुबाईला गेलती एवढ्या उंच. अवघड आहे अवघड आहे. आता केलंय यांनी कारभार. काय त्यांच्या व्हिडिओला काय लाईक सबस्क्राईब करायचं असलं तर घ्या करून. आता ह्यो जर परत मला जर सोडून न सांगता गेला तर माझं बी निळून नाव नाही, टंगडच तोडतो ह्याचा.